हिजडा, आरावणी, जोगती, आराधी, खुसरा, ख्वाजासरा या सगळ्या कन्सेप्ट बाय कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप समजून घ्यावं लागतील. हिजडा हा शब्द तुमच्यापैकी आतापर्यंत किती जणांनी शिवी म्हणून वापरलाय? पुरुषच वापरतात असं नाही, बायकाही वापरतात. हा, पुरुषच वापरतात असं नाही, बायकाही वापरतात. पण हिजडा या शब्दाच्या मागे नेमकं काय कारण आहे? कुठून आला? कसा आला? हिजडा या कल्चरला इस्लामच्या सुफिझमच्या अद्वैत विचारांचा पाया आहे. हिजरा और हिजराह. मी स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधासाठी समूहातून स्वतःला वेगळं करून घेतलं, हिजराह झाले. आणि मला ज्यावेळी स्वतःचं अस्तित्व सापडलं त्यावेळी मी हिजरा झाले. इतका मैं सिर्फ तेरा महबूब तू मेरी महबूबा. इतकं सुंदर कन्सेप्ट त्याच्या मागे आहे. तुम्ही गाणं म्हणून ऐकलं असेल, एका अमीर खुसरो नावाच्या खूप प्रसिद्ध सुफी संताचं हे भजन आहे. मैं सिर्फ तेरा महबूब तू मेरी महबूबा. परमेश्वराला प्रेयसी म्हणण्या इथपर्यंत धाडस असू शकतं. आणि त्या आध्यात्मिक संकल्पनेतून हिजडा कल्चरमध्ये डिग्निटीने जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार ज्यावेळी होमोसेक्शुअलिटीला मिळाला त्यामुळे हिजडा कल्चर त्या ठिकाणी रूढ झालं. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.